स्थानिक स्वराज्य निवडणुकांमधील दुसऱ्या टप्प्यातील महापालिकेच्या निवडणुका होत आहेत आणि पुण्यामधील सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याची गर्दी पाहायला मिळते। मात्र याच पुण्यात एक चित्र वेगळं आहे। गुंडांना इथे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अक्षरशः पायघड्या घातल्या जातात की काय असं चित्र आहे। पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये बंडू अण्णा अंदेकर, त्यांची भाऊजाई लक्ष्मी अंदेकर आणि सून सोनाली अंदेकर अर्थात जो वनराज अंदेकर याची हत्या झाली त्याची पत्नी ही आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येत आहे। खरं तर विशेष मुक्काम न्यायालयाने त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याची जी आहे किंवा निवडणूक लढवण्याची जी आहे ती परवानगी दिलेली आहे। सर्वसामान्य कार्यकर्ता इथे आहे जो सतरंजा उचलून आपल्याला उमेदवारी मिळावी, पक्ष ज्यांनी वाढवला त्यासाठी तो धडपडतोय। मात्र पुण्यामध्ये गुंडांना ही आहे उमेदवारी देऊन त्यांचा आता प्रचार कोण करणार हा देखील आता प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतोय। बंडू अण्णा अंदेकर आणि कोमकर हे टोळी युद्ध मागचे 1.5-2 वर्ष पुणेकर अनुभवत आहेत। त्याच्यामध्ये वनराज अंदेकरची हत्या झाली, तो देखील राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी नगरसेवक होता। त्याचबरोबर आयुष कोमकर त्याची देखील हत्या झाली आणि कोमकर कुटुंबियांनी देखील आता ही निवडणूक लढवण्याची शिंदे गट शिवसेनेकडनं लढवण्याची तयारी दाखवली, तर अंदेकर राष्ट्रवादीकडनं निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत। खरं तर त्यांना पक्ष एबी फॉर्म देतो की नाही हा देखील प्रश्न आहेच आहे। मात्र गुंडांसाठी निवडणूक लढवली जाते आणि पोलिसांच्या फौजफाट्यामध्ये हे आता उमेदवारी अर्ज दाखल करतायत ही तर खरं एक शोकांतिक आहे। कारण गुंडाला उमेदवारी देऊन ते प्रचार काय करणार, प्रचाराचे मुद्दे काय असणार, लोकांना काय आश्वासन करणार। कारण अंदेकर कुटुंबियाची जर पार्श्वभूमी बघितली तर ही संपूर्ण गुन्हेगाराची आहे। बंडू अण्णा अंदेकरांवरती जवळपास 30 ते 35 आज गुन्हे विविध पोलीस ठाण्यामध्ये दाखल आहेत। जर अंदेकर कुटुंबियांची राजकीय पार्श्वभूमी बघायचं तर वत्सला अंदेकर हे 1998 मध्ये पुण्याच्या महापौर होत्या। त्यानंतर वनराज अंदेकर, उदय अंदेकर, लक्ष्मी अंदेकर हे देखील नगरसेवक राहिलेले आहेत। पुण्यामध्ये त्यांनी विविध पदं भूषवलेली आहेत महापालिकेमध्ये असताना। आज आयुष कोमकर हत्या प्रकरण किंवा वनराज अंदेकर हत्या प्रकरणामध्ये कोमकर आणि अंदेकर हत्या प्रकरण हे संपूर्ण टोळी युद्ध पुणेकरांनी अनुभवलं। मात्र त्यांना आज आता निवडणूक ही लढवण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये त्यांना या ठिकाणी आणण्यात येणार आहे। आयुष कोमकर हत्या प्रकरणाने बंडू अण्णा अंदेकर हे सध्या न्यायालयामध्ये आहेत, न्यायालयीन कोठडी त्यांना आहे। त्याचबरोबर त्यांच्या एकूण अंदेकरमधील 9 जण आणि असे 15 जण या आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये आतमध्ये आहेत। मात्र गुंडाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे। मात्र ज्याची पार्श्वभूमी आहे राष्ट्रवादीकडून देखील त्यांना क्लीन चिट मिळाली आहे। विशेष न्यायालयाने मोकळे सांगितले की निवडणूक लढवण्याचा सर्वांना जो अधिकार आहे तीच बाजू घेत त्यांना आता उमेदवारी अर्ज भरण्याची परवानगी देण्यात आहे। मात्र हे लोकशाहीच्या दृष्टीने कितपत योग्य आहे? गुन्हेगार आज एक निवडणूक लढतोय पुण्यासारख्या सुशिक्षित ठिकाणी जे विद्येचं माहेरघर आहे तेच आता कोयता गँग, अंमली पदार्थ, टोळी युद्ध यांनी देखील इथला तरुण याच्या जाळ्यात अडकतोय। आणि जर असे नगरसेवक जर निवडून येणार असतील तर या लोकशाहीमध्ये नक्की चाललंय काय? कारण बंडू अण्णा अंदेकर हे निवडणूक लढवणार आहेत। ते निवडणूक लढवणार म्हटल्यानंतर त्यांच्या मुलीने देखील 2-3 दिवसापूर्वी एक व्हिडिओ केला होता जिचं नाव संजीवनी कोमकर। ते देखील म्हणाली जर बंडू अण्णा अंदेकरांना जर उमेदवारी दिली तर मी आत्मदहन करेल, स्वतःला संपून घेईल। त्याच कोमकर कुटुंबियातील कल्याणी कोमकर जे गुंड गणेश कोमकरची पत्नी आहे ती देखील शिवसेनेकडनं उमेदवारी लढवणार आहे। तिने देखील नीलम गोरे आणि रवींद्र धंगेकर यांना मुलाखत दिली 19 तारखेला। त्याच्यामुळे हे टोळी युद्धातील लोकच जर निवडणूक लढवायला लागले तर सर्वसामान्यांनी काय करावं हा आता मोठा प्रश्न उपस्थित राहतोय। कॅमेरामॅन पियुषासह मी प्रीतम पुरोहित, डिजिटल प्रभात, पुणे।